नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहेत कोथिंबीरच्या वड्या. हे बघा, इतक्या छान मस्त कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या. हे बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे आहे मिरची आणि लसूण, हे बारीक करून घ्यायचे. कोथिंबीर छान अशी 2-3 पाण्याने धुवून घ्यायची मस्त आणि एका ताटात काढायची. एका ताटात काढल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी मी घालणार आहे बाजरीचं पीठ. हो, बाजरीचं पिठाने खूप छान टेस्ट येतो. तुम्ही एकदा नक्कीच बघा खाऊन. इथे थोडासा ओवा घातला आहे, थोडे जिरे आणि थोडेसे तीळ घातले आहे मी. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर आहे थोडंसं, अर्धा वाटी, आणि आपलं जे वाटण केलं होतं मिरची लसूणचं वाटण, चवीनुसार घालणार आहे मीठ. त्यानंतर मी घालणार आहे इथे थोडंसं अर्धा चमचा हळद घालूया. त्यानंतर हे मिश्रण एकत्र करूया. पाणी नाही घालायचं आहे आपल्याला, पाणी बिलकुल पण लागणार नाही आहे. जे कोथिंबीरचं धुतलेलं पाणी असेल, त्याच्या अंगाला जे पाणी असतं कोथिंबीरचं, त्यातच हे आपल्याला मिश्रण मळून घ्यायचं आहे. सर्व एकजीव करून घ्यायचं आहे असं. तर बघा, आता हे सगळं मिश्रण एकजीव झालं की त्याच पाण्यात हे पूर्ण होईल. आपलं जे कोथिंबीरचं पाणी राहिलेलं आहे ना, त्याच पाण्यात हे पूर्ण होणार आहे. तर ह्याच प्रोसेसमध्ये आपण मळून घेऊया. छान असं एकजीव करायचं आहे हळूहळू. आणि मी इथे एक चाळणीला तेल लावून ठेवलं आहे. त्यात हे असे मोठे मोठे साईजचे गोळे करून आपल्याला ठेवायचे आहेत. खूप छोटे लहान नाही करायचे आहेत, एकदम मोठे मोठे गोळे करायचे आहेत, ज्याने आपल्याला वड्या मोठ्या मोठ्या आणि छान असं आकाराच्या कट करता येतील. तर इथे बघा, मी सर्व गोळे बनवून तयार झालेले आहेत. आणि आता इथे मी एका पातेल्यात पाणी ठेवलं आहे उकळायला. पाणी गरम झालं का त्याच्यावर हे ठेवायचं आहे. याच्यावर एक ताट झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर हे 20 ते 25 मिनटं किंवा अर्धा तास चांगले शिजू द्यायचे आहेत आणि कट करायचे आहेत. हे बघा, इतक्या छान कट होतात आणि इतकं मस्त होतात. थोडंसं आपण उकळल्याच्या नंतर काढून खाली गार होण्यासाठी ठेवायचे आहेत आणि त्यानंतर कट करायचे आहेत. हे बघा, किती सुंदर कट होतं आहे. एकही तुटणार नाही, एकही काही होणार नाही. इथे आपण तेल घेतलं आहे आणि तेल गरम झालं का चेक करून घेऊया. त्यानंतर लगेच आपल्याला हे सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. सगळ्या वड्या मी अशाच थोड्या थोड्या करून तळून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या वड्या किती छान आणि असं मस्त खमंग बनून तयार होतात. थोड्या वेळाने आपल्याला ह्या पलटून घ्यायच्या आहेत आणि आलटून पलटून घेतल्या की त्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याचा कलर चेंज होत आहे. कलर चेंज झालं की आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा मस्त कुरकुरीत आपल्या वड्या तयार झाल्या आहेत. हे बघा, अशा मस्त कलर येईपर्यंत तळायचे आहे. जे माझं राहिलेलं आणखीन अर्ध्या आहेत त्या पण मी तळून घेते. सर्व मी याच प्रकारे तळून घेणार आहे. तर प्लीज, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त छान छान रेसिपी बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच